हाँ अपना प्रधानमंत्री कौन है? प्रधानमंत्री हाँ हाँ कौन है? क्या वो काम है कौन है? हॅलो हाँ प्रधानमंत्री कोण आहे म्हणता? मला काय माहित आहे रे भाऊ आणि पीएम कोण आहे? हा पीएम काय मालूम नाही काय हा. सांग राहिला बोल अरे काम आहे जरा एक फोन येलो होता. प्रधानमंत्री कोण आहे सांग ना. काल माहित नाही शिलगुरे अरे सांग ना यार, तुला माहिती आहे भो. काल माहित मेरा हर हर महादेव पब्लिक, कसा आहेत? बरं आहेत ना? आज आम्ही जाणार आहोत गाडी सर्व्हिसिंगले सुरतले. मग पोचलो तर आम्ही उच्चलले काय मजमध्ये काही काम होतं नाही. मग आपण सीधा बायपासिंग होत. तसंच थोडं मोरे गौत का मग आपले भेटस रेल्वे ट्रॅक. आज देखते भाऊ रेल्वे ट्रॅक उघडं होतं, नाही तर जेव्हा बी वेस मी त्या टाईमला रेल्वे ट्रॅक माले बंदच भेटस. मग आपण तेवढा टाईम वाया जास. मग आज तसंच आम्ही रेल्वे ट्रॅक पार करा मटकत मग लागस आपले सुरत नवापूर हायवे. मग आपले चन्नस आहे भाऊ ब्रिजनावरचे, पण ब्रिजनावरचे चढाले आपले सीधं जाणं पडी. सीधं जावानंतर लगे आपले राईट मारणे, राईट मारानंतर लगे आपली गाडी चढी हायवेले. पब्लिक हायवेवर चढा पहिले सीट बेल्ट, गाडीना इन्शुरन्स, ड्रायव्हिंग लायसन सोबत राहू द्या ना. कारण की तुम्हाला माहिती आहे मोरे आपले पोलीस भेटतसच आणि ते आपले तकलीफ देत असत. मग तसंच आपण चन्नोत भाऊ हायवेवर चढानंतर देखा ते सकाळना टाईम होता. नजारा एकदम मस्त होता, थंडी हवा लागी राहती. पण एवढं आहे भाऊ आपली गाडी एसी होती त्या हिसाबने आपण काय हवाना म्हणजे काही लिहिला नाही. तसंच आपण मोरे जेव्हानंतर देखतस ते आपले भेटत सोनगडना किल्ला. ते तुमले देख असो तडे बहुत आटला विषय असा आहे की आपला शिवाजी महाराज तडे थांबेल होता. पण आता किल्ला मग एवढं काही राहिलं नाहीये. मी पण काही जायला नाही. जर तुम्ही जायला होते ते कमेंट करूयात पब्लिक आपले भेटत चेकपोस्ट, आणि चेकपोस्टवर पब्लिक दुपारना बरे पोलीस उभा राहत असं. आता सकाळना टाईम आहे त्या हिसाबतीनं आम्ही असं सिंपल तरीका निघत असोत. नाही तर जर तुम्ही दुपारले जर उन्हात त्या 100% पोलीस राहत असत. मग तुम्ही ते देखील पब्लिक पप्पाना पर्यंत गण देखायला भेटतस. पण आज आपण मम्मीना मगरमच्छ बी देखील होत. बीच रस्ता मग गाडी चालाय राहणार यार डोकं बी कशी नाही भाऊ. तू मरशी ते मरशी दुसरा बी फजिता करशी. काय सांग्या ते लोकेशले जरा पण रूल माहिती नाही येते नुसता गाड्या चालवतोस. तशाच मग आम्ही बोलत चालत निघणोत सोनगड पार करा नंतर ते मग एकच मला वाटच भाऊ रस्ता ते एकदम टापाटाप होतात. मग काय थोडा मोरे गवत लगे आपल्या वेळेस व्याराना तोल पार करायला ते राईट म्हणजे एक रस्ता आहे भाऊ चौफुली भेटस. ते आपण तोल बचाडू शकतो. पण आमले तोल बचाडणार नाही, टाईम नाही त्या हिसाबने आम्ही तोल भरीशीच असोत. मग काय तसंच आम्ही गाडी एंटर करानंतर ते एकदम VIP फिलिंग आहे भाऊ. जसा गेट उघडी सन्न करी हिंगसोत आम्ही बाहेर. पण काय देखतं ते काय नाही भाऊ. जावानंतर देखतं सामना 5 एकमा रिचार्ज नाही होतं. मग ते काय चोट होई गई. तशीच लगे गाडी थांबानंतर देखतं ते काय मॅडम म्हणे तुम्हाला रिचार्ज नाही माते काय करणं पडी. त्या म्हणे गाडी मागेल्या आणि रिचार्ज करा म्हणे. मग काय भाऊ स्वप्नच राही शेवट गाडी मागे लेणी पडणे. ते बोलताना जे वस ते चांगला नसता वस. मग काय नाही तिथला टाईम आमल्या साईड ब्रेक लेवायला भेटी घ्या. मग काय देखते म्हणतात चला भाऊ कॅमेरा मा थोडी गाडी लिप मटकाई देऊत. मटकावानंतर देखतं म्हणतात चला गाडी मग बटीन देखूत भाऊसन किया सेल्टोस अशी गाडी आहे की ती ना बटीस अलगच फिलिंग वस. गाडीला सनरूफ बी होतं पण मी काही खोलं नाही. तुम्ही कोणती गाडी चालवता पब्लिक ते नक्की कमेंट करा आणि सांगा. मग करा भाऊ आम्ही तोल पार. मग काय लालपरी ते देखायला भेटत गुजरातनी एस टी देखील भाऊ सांग तुम्ही. गुजरातनं एस टीना कलर नाही आहे ते काय वांदा नाही. आपल्या लालपरीनं ते विषय झालं की तुम्हाला माहिती होई. मग तसं आम्ही व्यारा पार करा. व्यारामध्ये मग काही काम होतं नाही. आपली हिंगणं सीधा बायपास हिंगानंतर जातच मग आपण मोरे भाऊ बाडोली येस मजमा. पण बाडोली काही लिहिलं नाही कारण की तडे ट्रॅफिक होते त्या हिसाबतीन काही शूट करायला भेटणं नाही. आपला गुजरातनी बात झालं की भाऊ जिसको तू धंधा बोलता है ना क्राइम है वो. धंधा बंद कर ले वरना सांस लेना भी मुश्किल कर दूंगा. गुजरात की हवा में व्यापार है साहिब. मेरी सांस तो रोक लोगे लेकिन इस हवा को मग पोचलो भाऊ आपण
शोरूमला पोहोच्यानंतर देखतं ते खूप गर्दी होती भाऊ. मग वॉचमॅन म्हणे टाक म्हणे गाडी म्हणे. गाडी टाकच नाही त्यानं पहिले तर दुसरी गाडी हिंगी राहीन ती. त्याला म्हणतं दादा पहिले गाडी ते काढले बठ्या मग सांग म्हणतं माले. पण आता काय सांगे भाऊ असले. मग भाऊ देखा तुम्ही नव्या गाड्या देखाल भेटणे होतील. आपण देखू तर अंदर जाईस नको काय काय नाही पहिले आपली गाडी लाई देऊ. मग ते काय भाऊ जलसाच होता मग. कहीं जुल्फ का बादल ओहो, कहीं रंगी आंचल आहा, कहीं होठ गुलाबी ओहो, कहीं चाल शराबी आहा, कहीं आंख में जादू ओहो, कहीं जिस्म की खुशबू आहा, कहीं नर्म निगाहें ओहो, कहीं गोरी बाहें आहा. हाँ यहाँ कदम कदम पर लाखों हसीनाएं हैं, हम मगर. मग आपण पोहोचलोत भाऊ मजमा पोहोच्यानंतर देखा ते खूप काही गाड्या लागेल होत्यात भाऊ. मग म्हणता आपला नंबर लागी का नाही, कारण की संध्याकाळी उद्या आम्ही रिटर्न जाणं होतं. मग लगे व एक ना एक जीवन होता लगे तो उन्हा लगे आपण गाडीनं जे जे काय होतं त्यानं जे जे काही इन्फॉर्मेशन बोलतं ती बठी त्यांनी एड करी त्यांना रूल प्रमाणे. मग त्यांनी त्याला गाडी हँड ओव्हर करी आमले. त्याला म्हणतं भाऊ गाडी संध्याकाळी लगू जल्दी दिजो आमले, कारण लगेच रिटर्न घर जाणं आहे आमले. मग काय पब्लिक देखल्या मग तलो तुम्ही पण शोरूम देखा भाऊ गाड्यात अरे बापरे ऐकायशे आहे तर खूपच मोठी गाडी शे भाऊ. शोरूमाला एक सिस्टम खराब आहे. या गाड्या आपले देतं तर खूप रावण्या करतं आणि सर्व्हिसिंगला टाइमला आपले रावण्या करायला लावतं. मग काय पब्लिक आम्ही तडीन करा शोरूमले टाटा. मग मामा लाव मग आपल्या